कुप्पाड हत्याकांडानंतर संतप्त आंदोलनाचा अखेर परिणाम झालाय। आरोपी फरीद शेखच्या घरावर महापालिकेने बुलडोझर कारवाई केली आहे। स्वातंत्र्यदिनी झालेल्या हल्ल्यात मोहन केसरेकर आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर हिंदू एकता आंदोलन, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि स्थानिक नागरिकांनी आक्रमक आंदोलन केलं। आरोपींवर कठोर कारवाई, जलदगती न्यायालयात खटला आणि घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी करत आंदोलकांनी तब्बल 6 तास ठिय्या आंदोलन केलं। यानंतर महापालिका आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींच्या घरातील अवैध बांधकाम उद्ध्वस्त केलं। दरम्यान कारवाईला झालेल्या दिरंगाईबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे। परंतु महापालिकेत सत्ता असताना, राज्यात हिंदुत्ववादी सत्ता असताना त्या हिंदू एकता आंदोलन व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जी निदर्शनं करण्यात आली त्यावेळेला मागणी केली होती की ताबडतोब हा जिहादी क्रूरकर्मा फरीद शेख जो आहे त्याच्या घरावर बुलडोजर फिरवा। कारण त्यानं मोहन केसरेकर व मनीषाताई केसरेकर या हिंदू कुटुंबाची निर्घुणपणे हत्या केलेली आहे आणि ह्याच्या घरावर बुलडोजर फिरवा आणि बुलडोजरची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी जोरदारपणे लावून धरली होती। महापालिकेनं त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी आणि पोलिसांनी दखल घेतली आणि त्या ठिकाणी बुलडोजर आणला। परंतु महापालिकेत सत्ता असताना, राज्यात हिंदुत्ववादी सत्ता असताना त्या ठिकाणी ही कारवाई व्हायला जवळजवळ 6 तास लागले। मी स्वतः हिंदू एकता आंदोलनाचे प्रमुख पदाधिकारी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे राहुल बोळात आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि ती कारवाई न करता ते चालले होते। शेवटीला आम्हाला तो बुलडोजर अडवायला लागला आणि पोलीस प्रशासनाला आणि महापालिकेला इशारा द्यावा लागला, जर तुम्ही आज हे तोडलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या हातात कायदा घेऊन आम्ही कुदळी फावडी घेऊन त्याचं घर उद्ध्वस्त करू। अशी ज्या वेळेला आम्ही पवित्रा घेतला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। परंतु आम्हाला असं कळलं की नगर विकास खात्याचा जो प्रभू नावाचा जो अधिकारी आहे तो अधिकारी ही भूमिका घ्यायला तयार नव्हता की आपण कुठं जर नोकरीत आपली अडचण येईल म्हणून तो भित्रा असा तो घाबरट हा प्रभू नावाचा जो अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। असले भित्रे आणि घाबरट अधिकारी या ठिकाणी ठेवू नका। महाराष्ट्राच्या इतिहासात आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बुलडोजर कारवाई केलेली आहे आणि ती कारवाई करणाऱ्या रणरागिणी धाडसी अधिकारी उपायुक्त स्मृती पाटील